शाळेत जाताना कधी-कधी आमचा मूड असा असतो, कारण की तिच्या मनासारखा गंध नाही लावला किंवा वेणी सुद्धा नाही घातली ना, ती अशी रुसून बसते. पण आज मात्र दोघं पण खूप खुश होते, कारण की शाळेतून लवकर आले होते दोघं पण. शाळेला सुट्टी म्हणलं की लेकरं उड्या मारत घरी येतात. त्याच्यानंतर लंच ब्रेक आणि शॉर्ट ब्रेक पण ते सोबतच घेऊन आले होते आणि घरी आल्याच्या नंतर त्यांनी फिनिश केलं. आणि नंतर मग मी इथे बसले होते डिंकाचे लाडू करण्यासाठी आणि त्याच्यातलं सगळ्यात जास्त अवघड काम मला वाटणार म्हणजे खारीक मधल्या बिया वेगळं करणं. तुम्हाला पण असंच वाटतं का? नक्कीच मला सांगा. आणि त्याच्यानंतर सायंकाळी इथे मी कढी वडे पण बनवले होते, त्याची रेसिपी पण लवकरच येईल. सोबतच रात्रीच्या जेवणामध्ये तुरीच्या सोल्याची आमटी बनवली होती, जी की खूप छान टेस्टी होते. तरी ते छान तुरीचे सोले जे आहेत तेल टाकून खमंग भाजून घेतले, कच्चे नाही ठेवायचे. जितकं छान भाजलं तितकी छान आमटी होते यायची. तर मिक्सरमध्ये पाणी टाकून छान बारीक पेस्ट करून घ्यायची तुरीच्या सोल्याची. पातेल्यात तेल गरम झाले की जिरे मोहरी टाकून छान तडतडू द्यायची. हिरवी मिरची आणि लसणची पेस्ट टाकायची, छान तळू द्यायची. टोमॅटो ऑप्शनल आहे. कोथिंबीर टाकायची, तळू द्यायचं आणि हळद टाकून आपली पेस्ट केलेली तुरीच्या सोल्याची ऍड करायची. पाणी हवं तेवढं टाका, चवीनुसार मीठ टाका आणि खळखळून उकळी येऊ द्या.